नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज होती एकादशी. मग फ्रेंड म्हणल्या चल की आज एकादशी पण आहे आणि देवदर्शन पण होईल. मग आम्ही निघालो मांदळीला. आमचे होते पेपर चालू. आम्हाला पेपर गेला सोपा. कॉलेज पण लवकर सुटलं. म्हणलं मग दोन्ही पण कामं होतील आमचे. आणि रोड पण एकदम प्लेन होता. नगर सोलापूर हायवेने जायचं म्हणल्यावर कुठं खड्डेच नाहीत मध्ये. मिरज पासून पुढं मांदळी होती 13 किलोमीटर. म्हणलं मग बरं आहे, गाडीला पण चार्जिंग पुरती आणि आम्ही पण आरामात जातोय. नाही खड्ड्यांची भीती, नाही गाड्यांची भीती. एकदम आपलं सरळ एका रेषेत चालायचं. घरी आधीच फोन करून सांगितलं होतं आम्ही देवाला चाललोय. घरचे म्हणले देवाला चाललाय खरं, पण जपून जावा. एकादशी म्हणलं की मांदळीला गर्दी आली. इकडच्या भागात फेमस असणारं आणि जागृत देवस्थान म्हणजे मांदळी. इथं कुठून कुठून लोक येतात दर्शनासाठी. आणि मेन म्हणजे एकादशीला इथं एवढी गर्दी राहते. आत्माराम बाबांच्या दर्शनासाठी भक्त खूप आतुरलेले राहतात. पंढरपूरला जसं विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्त जातात, तसंच इथं मांदळीला आत्माराम बाबांच्या दर्शनासाठी लोक येऊन त्यांची काही इच्छा असेल ते मागतात आणि ती इच्छा बाबांच्या दरबारात 100% पूर्ण होते म्हणजे होतेच. गप्पा मारता मारता आम्ही आलो मांदळीत. गर्दी बघून वाटलं आता आम्हाला 2-3 तास तर इथंच जात आहेत. घरी जायला पार अंधार पडल. म्हणलं आधी गाडी लावावा, पण आम्ही आलो होतो अलीकडल्या बाजूने. आम्हाला जायचं होतं पलीकड. मग रस्ता क्रॉस करायचा होता. रस्ता क्रॉस केला आणि गाडीला आम्ही जागा शोधत शोधत पुढे निघालो. आधी म्हणलं रस्ता क्रॉस करायचा आहे त्यामुळे थांबून घ्यावं. रस्ता क्रॉस करताना लय घाई करून जमत नाही, कारण अति घाई संकटात नाही, ह्या म्हणीप्रमाणे ते बरोबरच आहे. गाडी जर जाण्याच्या रोडला लावली तर म्हणलं जाताना सोपं जाईल, कारण परत कधी गाडी काढायची ना आपण कधी जाणार त्याच्यातच जास्त वेळ जाईल म्हणलं. त्यामुळे रोडला आधी गाडी लावून घ्यावी. गाड्या बघत बघत रस्ता काढत काढत मी मग पुढे गेले. आणि गर्दीत जर एखाद्याला धक्का लागला तर नसलेला कुठाना म्हणलं. शेवटी गाडीला जागा बघून बघून जागा सापडली आणि मग काय दोघींना उतरवल्या गाडीवरून. आणि मग मी म्हणलं गाडी पुढे लावून आली मी, मग परत जाताना आपल्याला सोपं जाईल. गाडी लावतानाच मोकळ्या पटांगणात लावली. परत म्हणलं जर गाड्या लागल्या तर आपल्याला गाडी पण काढायला नाही यायची. गाडी येऊन उतरल्याबरोबर तिथं झालंय की महाराजांचं दर्शन. त्यांना पेन हवा होता. मग आम्ही कॉलेजच्या पोरी दिसल्यावर त्यांनी आम्हाला पेन मागितला. मग पेन दिला आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी आमच्याशी इतक्या गप्पा छान मारल्या. त्यांनी लय खूप आशीर्वाद दिले आम्हाला. प्रवेशद्वारावरच खूप छान राहतात भजन लागलेलं, तुम्ही पण ऐका. प्रवेशद्वार तर इतकं आकर्षक आहे ना, इथंच रमून जातं माणूस. देवाचं ठिकाण म्हणल्यावर इथं सगळ्या देवाच्याच वस्तू राहणार. म्हणलं आधी दर्शन करावं आणि मग वस्तू खरेदी कराव्यात. सगळ्यात आधी आम्ही घेतले मग पेढे. देवदर्शनाला आल्यावर म्हणलं चपला तर कुठेतरी काढावं लागतील. मग मला ओळखीचं दुकान आहे. दरवेळेस आल्यावर मी इथं चप्पल ठेवते आणि ते लक्ष पण देतात. मग काकू म्हणले पोरीनं सॅक कुठं नेत आतमध्ये वजाल कार, त्यामुळे मग तिथंच ठेवले त्यांच्यापाशी. ते मला राहू दे मी सांभाळते. मैत्रिणी म्हणल्या तूच एकटी कशाला जर्किंग घालती, पुढे एवढं थंडी वाजायला लागली काय माहिती. मग परत त्यांनी मला रिटर्न लावलं. मग म्हणलं बॅगमध्ये ठेवून येते मावशीपाशी. बॅगमध्ये ठेवून आल्यावर मग आम्ही लावला गंध. देवाच्या ठिकाणी गंध लावण्याची मजाच लय वेगळी राहते नाही का. गंध दिसला की कोणी म्हणतं देवाला केलतात काय, देवाला केलतात काय. मंदिराच्या शेजारीच खूप आकर्षक आणि सुंदर असं बांधकाम चाललेलं आहे नवीन मंदिराचं. इतकं बारीक आणि इतकं आकर्षक असं सुंदर डिझाईन चालू आहे ना. पोरींला म्हणलं गर्दी बघा ना किती. एवढी गर्दी बघून आम्हाला वाटलं दर्शनाला तर लय टाइम लागतोय काय. नवीन मंदिराचं बांधकाम जिथून चालू आहे तिथून जर बारीला लागलं तर मग सगळ्या देवांचे दर्शन. बारी लागली की दर्शन पण निवांत होतं आणि मन मोकळेपणाने दर्शन घ्यायला येतं. कोणत्या प्रकारची ढकलाढकली होत नाही, बाकीच्यांना याचा त्रासही होत नाही. आम्ही मग पुढं दर्शन घेत 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 पुढं चाललो. प्रसाद ठेवायचा, पाया पडायचं, पुढं चालायचं. आरसा दिसला की आपला चेहरा आरशात वळतोच. मग आम्ही गणपतीचं महादेवाचं दर्शन घेतलं आणि पुढं पाया पडत पडत निघालो. आमच्या पुढं लय गर्दी नव्हती. म्हणलं पुढं जर फास्ट चाललं तर लवकर जातो पुढं, नाहीतर पाठीमागून लोक पुढं जातात आमच्या. म्हणलं बारीत लागताना बोर होईल, त्यामुळे म्हणलं सेल्फी घ्यावा. पण सेल्फी काढता काढता आम्ही व्हिडिओच घेतला. माझ्या पुढे होत्या आजी, त्यांनी पण बघितलं कॅमेऱ्यात, मग त्यांना पण घेतलं. आम्ही बारीला लागल्यापासून आमच्या शेजारी एका ओळीत होतं लहान बाळ त्याच्या मम्मी पप्पांसोबत. ते प्रत्येक ओळीला आम्हाला हाय बाय करायचं. लास्टच्या रांगेला मग त्याला थांबवलं आणि म्हणलं थांब तुला पेढा चारते मी. ते पण खूप शांत होऊन खात बसलं. त्या लहान गोंडस बाळाला बोलता बोलता आमची रांग केव्हा संपली हे आम्हाला कळालं. आता आम्हाला जायचं होतं बाबांच्या दर्शनासाठी, तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. त्यामुळे मग आम्ही म्हणलं इथेच काय असेल ते व्हिडिओ काढून घ्यावा. तिथं खूप आकर्षक अशी मूर्ती आहे गायीची आणि वासराची. असं वाटतं की ते रिअल आहे. येणारा प्रत्येक जण त्या मूर्तीकडे बघतच राहतो. बाबांचं लाईव्ह दर्शन दिसण्यासाठी इथं टीव्ही आम्ही आतून दर्शन घेऊन आल्यावर थोडा वेळ बाहेर बसावं लागतं. मग तिथून म्हणलं थोडा पेढ्याचा प्रसाद वाटावा. आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी खिचडी केलेली असती. मग आम्ही खिचडी खाण्यासाठी गरम गरम खिचडी घेतली, त्याच्यासोबत लिंबू घेतलं. तर तिथं भेटली सेवेकरी. मग त्यांच्या पाया पडलो आम्ही. मग ते म्हणले फोटो, ते पण आले मग आमच्या फोटोमध्ये.
प्रत्येक वेळेस आल्यावर मग त्यांच्या पाया पडून जाते ना, त्यामुळे ओळख झालेली. त्यांनी पण मग आमच्या व्हिडिओत एक स्माइल दिली. खिचडी खाण्यासाठी इकडं सेपरेट एक, कारण लोक मग नास्तूस पण करत नाहीत आणि खाली पायाला पण लागत नाही सांडलेलं. आणि इथं लगेच झाडून घेतात, लगेच साफसफाईची ती सगळी एकदम व्यवस्था आहे. आम्ही पण जागा शोधत शोधत मग खिचडी खाण्यासाठी बसलो. या ठिकाणी अन्नदान पण खूप येतं. इतर कोणत्याही दिवशी या तुम्ही, एक पण दिवस असं नाही की इथून एक पण प्रवासी किंवा भक्त उपाशीपोटी इथून जातात. आज आमचं भाग्य पण किती थोर होतं ना, आम्हाला बाबा प्रसाद म्हणून फळं दिले होते खायला. खूप मोठं नशीब लागतं बाबांच्या हातून. एकदम रमून जातं इथं, कारण इथं पण भजन चालू होतं. खिचड खाऊन झाल्यावर म्हणलं दुरण असं नाही फेकता येत, कारण तिथं कचरा कोंड्या ठेवल्या होत्या. तिथं कचरा कोंडीत मग ज्यांनी चहा पिऊन जावा तुम्ही. मग आम्ही चहा घेऊन झाल्यावर मग मी दुसऱ्यांना पण वाटत बसले. मला खूप आनंद वाटत होता चहा वाटताना. मस्त दुधाचा चहा होता. चहा पिऊन झाल्यावर कप धुवून ठेवा. प्रसादाची पिशवी सारखीच मध्ये मध्ये करत होती. अनुष्काला म्हणलं घे तू, मी देते कप धुवून ठेवून दिले. म्हणलं मग परत शेजारी गावरान गाय होत्या, त्यांच्या पाया पडलो होतो आम्ही. आणि नंतर मग तिथं शेजारीच ह्याचं डोळ्यांचं शिबिर चालू होतं मोफत. नंतर मग गावरान गायची वासरू होते, त्यांच्यापाशी थोडंसं गेलो. काकूंच्या दुकानातून आमच्या सॅगी घेतल्या आणि आम्ही निघालो. तेवढ्यात आम्हाला बागवान मामा दिसले, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे आम्ही निघालो. दुपारून गर्दी वाढत चाललेली, कारण पायी येणाऱ्या दिंड्या सगळ्या दुपारच्या नंतर आम्ही फिरत फिरत पुढे आलो. मग तव्यापाशी थांबलो तर आम्ही म्हणलं तवा बघावं घरी, पण काय नाही पटला नाही म्हणून आम्ही पुढे आल्यावर म्हणलं फुगान बंदूक घ्यावं आपल्याला खेळायला, पण लय छोटाले फुगे होते त्यामुळे नको म्हणलं. मावशीला म्हणलं द्या का नीट जुळून. एका दुकानात आम्हाला आवडले हातात बांधायचे दोरे, मग अनुष्काने दोरे घेतले तिघींसाठी. मी बसले तिला फुकून फुकून मी बेजार झाले, पण ती काय वाऱ्याने फिरतच नव्हती. तिला फिरवता फिरवता माझं तोंड दुखून आलं. म्हणलं राहू दे बाबा ही नको. मग परत आम्ही आईस्क्रीम 2 चोकोबार आणि एक मावा म्हणलं, पण त्याने 2 मावा कुल्फीत दिले. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर आम्ही निघालो गाडीकडं. मग तोंड बांधलं, चष्मा लावला आणि गाडी मी मागं रिटर्न घेत होते, पण मला काय पायाने गौरी म्हणली थांब तू बसून राहा, मी मागून ओढते. सॅक द्यायला पुढं ठेवून आणि मग आम्ही तिघी बसलो गाडीवर. फायनली आता आमचं दर्शन झालं आणि आता जाताना मला या दोघींना सोडायचं होतं माझ्या गावामध्ये, कारण त्या दोघींची घरं तिथं येतं आणि मग मला पुढं जावं लागतं. मी माझ्या घरी निघाले. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टाटा.